मित्रांनो, आपल्या समवेत बैलगाडा मालक आहेत लक्ष्मण कदम आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, एकंदरीत गट क्रमांक 12 मध्ये सुरुवातीला काय झालं होतं ते सगळं सविस्तर सांगा. पहिल्यांदा सामना निकाल दिलता, म्हणजे आपल्या गाडीला पहिल्यांदा निकाल दिला. बर त्यानंतर सामना निकाल दिला. बर सामना निकाल दिल्यानंतर आम्ही पल्लीकडे 5 नंबर चिठ्ठीवर पळालो होतो. बर बर त्यानंतर आमची चिठ्ठी आम्ही घेतली नव्हती. बर बर परत तुमची ऍक्च्युअल चिठ्ठी होती का त्या गटात? होती. स्वतःची? किती गट क्रमांक, किती तासावरती होती? 1 नंबर तासावर होती. आणि गट क्रमांक 12 मध्ये 12 मध्येच होती. बरं. आणि तुम्ही पळाला कुठल्या चिठ्ठीवरती? 5 नंबर तासावर पळालो. बरं. आणि त्याची परवानगी होती का तुम्हाला? पहिल्यांदा बोलणं झालं होतं, तेच म्हणले हाना चालते. हां. आम्ही हाणली गाडी. बर. परत मग ऑब्जेक्शन घेतलं. बरं मग आम्ही आता काय म्हटलं, आम्ही काही साधारण माणसं आहेत, बर. आपलं गाडीत आता ऑब्जेक्शन घेतले, गाडी भरायचं आणि जायचं. बरं बरं त्यानंतर शेठ आलेत, डॉक्टर साहेब आलेत. हां. हे लक्ष बैलाचे मालक आहेत बरं आणि हे डॉक्टर साहेब आहेत. आम्ही नाश्ता करत होतो इथं, बर. तर म्हणलं काय आलं तुमची चिठ्ठी काय मिळाली का? म्हटलं चिठ्ठी काय मिळाली नाही, बरं बघा तुमचं सहकार्याने जर मिळाले तर चांगलं होईल. बरं मग धनाजी बापू तात्या हे पण तिथं म्हणजे होतच, बरं ते त्यांचं पण सहकार्य, त्यांचं फोनवरनंच बोलणं झालं. बर. शेठजीन ते बर. अंदू पहलवान, आपले आप्पा हां. अमर भैया, मोहिल शेठ, अजून दुसरं? सागर शेठ. बर. म्हणजे ठराविक मला काय अजून नाव एवढी माहित नाहीत, बर, बर, तर माफ बर. करा. बरं अजून नवीनच क्षेत्रात आहे आपण. बरं. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं. ज्यांनी सुजित थोरात, हां आनंदराव आप्पा, हां. रेटरेचे आपले पैलवान, बरं बरं मोहिल शेठ पण म्हणलेत बरेच सहकार्य, काही टेन्शन नाही. बरं बरं मग शेठनी बोलले त्यांच्याशी, बरं म्हणले तर सांगतो. बरं. त्यानंतर चिठ्ठी भेटली का तुम्हाला? हा, भेटली चिठ्ठी. हां. आणि मग आता चिठ्ठी भेटल्यानंतर परत दुसरा विषय, परत तुम्ही यात्रा कमिटीकडे गेला का? हो, यात्रा कमिटीकडे गेलो. बरं ते म्हटलं असं असं आम्हाने, यात्रा कमिटी पण आम्हाने भरपूर सहकार्य केलं. बरं त्यामुळे आम्ही या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आभार आहे त्यांचं सगळं. बरं. ज्यावेळेस तुमच्या सगळ्या यूट्यूब चॅनलच्या ओनरनी बाईट घेतली, हां. सगळ्या तुमच्या बाईट व्हायरल झाल्या, हां. सगळ्यांचे फोन वगैरे आले का? काय त्यावेळेस चर्चा सुरू झाली? फोन वगैरे आलं सगळ्यांचं, सांगायला लागलेत की बाबा गाडी चांगली पळाली, आपला सामना निकाल आहे, हां तर आपल्याला पुढं सांगाय म्हणजे चिठ्ठी द्यायला पाहिजे होती तिने. हां. भेट बेटा तुम्ही सगळ्यांनी सहकार्य घ्या. बरं महत्वाचं म्हणजे ह्या शेटचं ह्या शेटने आम्हाला लय सहकार्य केले. बरं बरं म्हणजे आता कसं आम्ही आपलं बैल भरायच्याच नादात होतो. बरं 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 ते शेट आलेत, म्हणलेत की करा, काय टेन्शन नाही, मी तुमच्या पाठीशी आहे, बरं बरं मी बोलतो त्यांच्याशी. बरं बरं अजून कोण कोण आले तुमच्या घरातले? आमच्या घरातले हे असे पैलवान आहेत, कालेचे बर. आमचे जोडीदार आहेत, बरं. हे आमचे मोठे भाऊ आहेत. मोठे भाऊंकडे माईक द्या जरा. हा, देतो. दादा, नाव काय तुमचं? भीमराव कदम. दादा, सकाळपासून जो सगळा प्रकार झाला, बराचसा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पहिल्यांदाच असं झालं, म्हणजे होतात बऱ्याच ठिकाणचे प्रकार, पण हा जरा वेगळा होता. काय सांगाल याच्याविषयी? काय विषय झाला, नियोजन आमचं थोडंसं लेट झालं. बरं आमच्या बैलाचं नियोजन पैलवान करते. बरं आज पळायचं असं काय डोक्यात नव्हतं. बरं बरं त्यांनी रात्री 10 वाजता फोन केला की आपण बैल घेऊन या. बरं आता आलो इथं, यायला वेळ झाला, पैरकऱ्यासनी बी यायला वेळ झाला, तोपर्यंत गट खाली गेले, हां. चिठ्ठीकडनं मग फोनवरनं कॉन्टॅक्ट झालं, तर मग हाना त्या गटात हां. तिकडं निघालो, तोपर्यंत ती गाडी फिरली. आता म्हटलं काय फिरली आपलं, हाणली त्या ह्याच्यात. बरं आणि आमच्या काय स्वप्नात बी नव्हतं हे पुढं काय होईल किंवा काय, आणि गाडी लागली पुढं, सामना निकाल झाला. बरं त्याच्यानंतर थोडासा गदारोळ झाला, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झालं. बरं जरासं वेळ असता तर सगळं व्यवस्थित झालं असतं. बरं. नंतर मग काय झालं? नंतर काय, मग आता बाईट वगैरे दिल्यानंतर सगळ्यांनी माहिती झालं की बाबा काय नेमका प्रकार झाला, काय झाला, कोणाचं काय. मग सहकार्य मित्र आहेत, शेठ आले, शेठ इथं पाठीमागच होते. आता आम्ही सगळी गप इथं बसलेलो. शेठ म्हणलेत काय विषय झाला, तर असा विषय झाला, तर टेन्शन घेऊ नका, माझं मी बघतो काय करायचं. आणि तिने म्हणजे घरातलं कोण करणार नाही एवढं जास्त प्रयत्न केले सगळ्या, म्हणजे कमिटीपर्यंत सगळ्यांनी फोन केलेत. डॉक्टर साहेब आहेत, मोहिल शेठला फोन केले, मामासनी फोन केला, आनंदा पैलवानासनी फोन केला, धनाजी तात्यासनी फोन केला, कमिटीला परत सांगितलं, सागर शेठनी फोन केला. म्हणजे बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट करून शेवटी प्रयत्नांना यश आलं, एवढंच म्हणा. तुम्हाला आज सेमीला पळायला मिळते, काय आनंद आहे तुमचा? आनंद काय आहेच की, एवढ्या मोठ्या मैदान आमच्या आयुष्यात बघायलाच पहिल्यांदा आलो, ते बी पळायलाच आलो. असा आमचा शाहूवाडी तालुका, कोल्हापूर जिल्हा, तिकडे जास्त करून आमच्याकडे सेकंडचे मैदान होते, असा विषय झाला. बरं. एकंदरीत भावना काय तुमच्या आता? आनंदच भावना आता काय. बर बर. असा
प्रकार घडल्यानंतरनी एवढ्या लांब ना आलाय थोडस नाराजगी झाली की म्हणजे एवढी गडबड व्हायला नाही पाहिजे होती बरं. आणि एवढं चांगलं पळून हे होणं म्हणजे चुकीच झालं दुसरं काय. बरं बरं 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये जीवाला जीव देणारे माणसं आहेत का? 1,00,000% कसं वाटलं ह्या मैदानात सहभागी होऊन? मैदानात आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं नाही की ह्यो कुठला आहे जाऊन दे, आता त्यांची ना आमची काय ओळख, कुठलं काय कोण कुठलं जिवंत उदाहरण म्हणजे आम्हाला म्हणतात की बाबा 3 फेऱ्यातला पहिला माणूस भेटलेला आम्हाला ह्यो आसिफ पैलवान काल्याचा. बरं आणि तिथनं पुढं आता तिथं पाठीमागेच बैल आहे आमच्या, तिने बघितलं आमची चुळबुळ चाललेली, स्वतःहून इकडं आलीत, आम्ही तिकडे गेलो नाही, ते इकडं आलेत. आणि हां राजू पाटील सदाशिवगड हां ती सगळ्यांनी म्हणजे लय सहकार्य केलं मोठं. आता आपण वळू पैलवानांकडे. बरं आता जाता आता काय आभार मानताल सगळ्यांचे कशा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, कारण इथंपर्यंत येऊन एवढं सगळं करून जर आपण तोंड घाण करून घरला जायचं त्यासारखं वाईट काय नाही. एवढं आता सगळं काय होईल करून सेमीला ते नशिबाचा भाग. पुढं बाई बाई नमस्ते. नमस्कार नमस्कार. आपलं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव आसिफ शेख आहे, बर कालेगाव माझं. बर बर काय सांगाल म्हणजे धाडस करायला तुम्हीच लावलं होतं, काय सांगाल त्याच्याविषयी? हो, कारण काय झालं 1 नंबर फाटीला पावती निघलेली आपली. मग आपण बोललो 1 नंबर फाटीला पावती निघलेली. हां. मग आपण बोललो की काय करू आता, बकासूरच्या गटात आहे हां. तर तिकडे पावती मोकळी होती, म्हणलं तिथं पळू बर बघू काय आपण तरी कुठेपर्यंत पोहतोय, काय होते आपले तरी किती पळतात म्हणलं बघू तरी. बर. मग तिथं आपला म्हणजे सामना झाला आणि सगळ्यांच्या सहकार्यानं, तुमच्या युट्यूबरच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्याला तिथं सेमीला चान्स मिळाला पाहिजे. बर जो पेच प्रसंग निर्माण झाला होता पावतीचा, तो कशा पद्धतीने मिटला? तो सगळ्यांच्या म्हणजे पहिलं तुमचं सगळ्यांचा आभार मानलं पाहिजे, कारण सगळ्यांनी युट्यूबरांनी आपली मुलाखत घेऊन आपल्याला सगळ्यांना व्हायरल केलं. पहिलं आमच्या गरिबांच्या बैलांना व्हायरल केलं, प्लस नंतर आपले शेड वगैरे सगळे आले, सगळे बैलगाडी अखिल भारतीय संघटना बैलगाडी मोल शेड वगैरे, नंतर सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून आमदाप्पा हे सगळ्यांचे, राजू शेठ आपलेच आकाशनगरचे, धनाजी तात्या शिंदे आपले सैदापूरचे, ते सगळ्यांनी आपल्याला मदत केली. सागर शेठ कत्रे घाणन, आमिर शेख भैया आमचे, त्यांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि आम्हाला सीमेला चान्स भेटला पाहिजे. बर पळायला आता जो अजून चिठ्ठी निघायची कुठे निघाल निघाल तिथं कसं नशिबाचं पळाल ते नशिबाचा भाग आहे. पण तुमची बैलजोडी अतिशय सुंदर पळते. हो. नक्कीच आता सेट आहे सेट ज्यांच्या अथक प्रयत्नातनं म्हणजे स्वतःच्या नंदीच्या विषयी आपण तर काळजी घेत असतो, प्रत्येक बैलगाडी मालक काळजी घेत असतो. तर तुम्ही आज आम्ही इथं प्रत्यक्षात पाहिलं मित्रांनो, हे नंदीमध्ये त्यांच्या दावणीचीच नंदी आहेत. अशा पद्धतीनं शेटनं सगळी सूत्र हलवली आणि एका सर्वसामान्य बैलजोडीला न्याय मिळवून द्यायचं काम आज शेटने केलं. शेट काय सांगाल? हा सगळा प्रकार तुम्ही पहिल्यांदा यूट्यूबवरती पाहिला, त्यानंतर मैदानात आला आणि मग तिथून पुढे सगळी सूत्र आला सुरुवात झाली, काय सांगाल त्याच्याविषयी? आम्ही मैदानावर येतानाच थोडं आम्हाला पण निर्णय कळला नव्हता नक्की कुणाचं काय झालंय. बर त्याच्यानंतर इथं आल्यानंतर असं समजलं की गाडी सामान निकाल दिलाय, पण ह्या गाडीची पावती नसल्यामुळे थोडं ऑब्जेक्शन झालंय. बर मग त्या ऑब्जेक्शन झाले म्हणून ते थोडं नाराज बसले होते. मग ठीक आहे म्हणलं, पावतीचा विषय असेल तर आपण बोलून बघूया. बर. मी मोहिल शेठला बोललो. मोहिल शेठनी मग आपलं ठीक आहे चालतंय, आम्ही सांगतो थोड्या वेळात. बर परत डॉक्टर साहेबांनी त्यांच्या म्हणजे मित्र आहेत त्यांच्या थ्रू सागर शेठला कॉल केला, सुजित थोरातांनी. त्याच्यात असं झालं की ते कुठं तर ताळमेळ बसून त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे पावती देतो, काय अडचण नाही. मग त्यांनी पण सहकार्य केलं. परत ना त्यांनी धनाजी तात्याला फोन करून सांगितलं की बाबा असं पावती पाठवलं आहे, आनंद आप्पा रेटरे सगळ्यांना सांगून मोहिल शेठ हे सगळ्यांचं नियोजन करून झालं. आणि कमिटी पण सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कमिटीनं पण भरपूर सहकार्य केलं. ह्या गोष्टीला त्यांनी वेळ झाला होता तरी पण ते ॲक्सेप्ट करून निर्णय दिला की बाबा ठीक आहे सामना निकाल धरू. आज कुठेतरी कोल्हापूर भागातनं सेकंदाच्या बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रातनं इथं 3 फेऱ्यात आलेले हे नंदी आहेत. ह्यांना कुठंतरी एक प्रकारे ह्या नात्या मार्गाने कुठंतरी त्यांचं एक मानसिक समाधान व्हावं आणि त्यांना एक न्याय मिळाला आहे. कुठंतरी त्यांना पण सुद्धा टॉपच्या नंदींमध्ये पळून सामना निकाल भेटला आणि कुठेतरी सेमीफायनलला पळायची संधी भेटते. ह्याचा आनंद कसा आहे तुम्हाला, काय वाटतं? त्यांना म्हणजे टॉपच्या नंदीपेक्षा एकच आनंद की सामना झालाय, मला पुढं चाल मिळावी आणि एवढ्या मोठ्या मानाच्या याच्यात पळाय मिळावं एवढीच अपेक्षा होत्या. त्यांचं जास्त असं काय म्हणजे त्यांना ह्या क्षेत्रात इकडले जास्त काय माहीत नाही. ते आले, आपला आनंद म्हणजे दुसरं काय नाही. त्यांना एकच आनंद की आपलं ह्या मैदानात राहिलो एवढंच समाधान. एवढं समाधान. सगळ्यांनी सहकार्य केलं तुम्हाला? सगळ्यांना त्यांना म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनी सहकार्य केलंय त्यांना.
आणि असं सहकार्य करत राहतील या कमिटी म्हणा, म्हणजे जिल्हास्तरीय असेल कुठली असेल सगळ्याच कमिटी त्यांना सहकार्य करतील, तसं काही नाही. आणि पळा यावं, एवढ्या लांबून आलेत ना, इथून पुढं पण असंच पळा यावं त्यांनी पण. आता सेट पक्षाच्या समोरच हा हरण्या नंदी आहे. आता आपण आल्यापासून बसलोय मगाशी, तुमचं कॉलवर कॉल चालू आहे, डॉक्टर साहेबांचं पण कॉलवरच कॉल चालू आहे, दोघांचे एकमेकांवर फोन. म्हणजे इतकं तुम्ही ह्या नंदींसाठी केलं, तुम्ही म्हटलं पण मालकांसाठी पण नाहीत, पण नंदी पळतात म्हणून नंदीसाठी काहीतरी केलं पाहिजे. होय, नंदी म्हणजे त्या एवढ्या लांबून आलाय तो म्हणजे त्याला काय बोलता येत नाही, मी सामना केलाय किंवा काय बोलता येत नाही. जी झालं म्हणजे आता त्यात गैरसमज झाला, त्यातून ते थोड्या अडचणी निर्माण झाल्या, पण त्या अडचणी दूर करायला म्हणजे सगळ्यांनी हातभार लावला. त्या हातभार लावण्यात यश मिळालं त्यांना पण, त्या गोष्टीचं शुभेच्छा पुढच्या वाटचालीस. नक्कीच. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा कसं आभार मानताल? आभार मानायचं म्हणलं तर आता शब्दात खूप मोठं कमी पडलंच. तसं आता तसं मोहिल शेठ आहेत, सागर शेठ आहेत, सुजित थोरात आहेत, आनंद आप्पा आहेत, परत ना आपलं दानाजी ताते आहेत, राजू पाटील आहेत. स्वतः ते जाऊन त्यांनी तिथं स्टेजवर जाऊन सांगितलं, यात्रा कमिटीला समजून सांगितलं किंवा काही यात्रा करून कोऑर्डिनेट केलं सगळ्या, म्हणजे यात्रा कमिटीनं तो आणि निर्णय त्यात तुम्ही पण मान्य आहात, केला. त्यात तुम्ही पण आहात दादा. नाही, आता ते आपण प्रयत्न केला, यश त्यांच्या हाती मिळालं. डॉक्टर साहेब काय सांगाल, आज तुम्ही महत्वाचा एक अतिशय काम Direct केलं बोला. आहे, मालकांना न्याय मिळवून दिला. काय झालं होतं, तुम्ही आमच्याजवळ येऊन बसलेला होता. ॲक्च्युली तुम्ही बसला होता, तुमचं काहीतरी चाललं होतं, आम्ही ऐकत होतो, आम्हाला एक्झॅक्टली काय कळत नव्हतं. मग परत एवढं कळालं की बाबा पावती विना गाडी पळणार नाही, हे कळालं. मग परत कळालं की पावती विना गाडी पळणार नाही, तर पावती कुणाच्या विचारली तर सागर शेठ कटरे. तर सागर शेठ कटरे माझ्या गावाजवळचे आहेत, मित्रस्वाडीचे आहेत, ते गाणंचे आहेत. आणि त्यांचा एक कॉमन, आमच्या दोघांचा कॉमन मित्र सुजित थोरात म्हणून. तर त्या सुजित थोरातला मी फोन केला की अरे असं असं आहे, त्या गाडीला तू चिठ्ठी द्यायला सांग, सागर शेठला तू फोन करून सांग. तर मग सुजितने सागर शेठला फोन केला, तर सागर शेठनी परत मग मोहिल शेठशी कोऑर्डिनेट केलं, परत आमच्या नवनाथ शेठशी कोऑर्डिनेट केलं. मग परत त्यांनी शेवटी होकार दिला. म्हणजे त्यांची गाडी असून त्यांच्या गाडीला सामना करून तो मोठ्या मनाचा दिलदार माणूसच आहे सागर शेठ कटरे. त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद, आभार. आता आपण ज्या चालकाने गाडी चालवली ते चालक आहेत आपल्याच माहित. नाव काय दादा तुमचं? युवराज ड्रायव्हर कासर शिंदे. बरं, काय वाटलं गाडी चालवताना गट क्रमांक 12 मध्ये? काय नाही, बैल कायमच आणतोय आपण रावण, त्यामुळे काय बैलाचं काय एवढं टेन्शन नसतं. पण जो निर्णय झाला होता आणि आता परत जो निर्णय झाला, काय सांगशील? हे सगळे एकंदरीत जो प्रकार सुरू होता सकाळपासूनचा, काय आमची चिठ्ठी होती 1 नंबर तासावर, पण आम्ही गाडी इकडे आणली त्यामुळे जरा झालं. बरं बरं. आता परत त्यांनी मोठं मन करून आम्हाला आता चिठ्ठी दिली, आता आम्हाला सेमीला पळायला चान्स भेटला. बकासूरच्या गाडीच्या शेजारी गाडी गटाला पळवताना कसं वाटत होतं तुला? आम्हाला गॅरंटीच नव्हती गाडी लागली. बरं, देवाच्या पण झालं म्हणायचं, आता सामना निकाल झाला. बरं चालतंय. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद शेठ. असंच या क्षेत्रात मोलाचं सहकार्य तुम्ही केलं आणि तुमच्याबद्दलच्या भावना आज प्रत्येक सगळ्यांनी अनुभवल्या. प्रत्येक नंदी तुमच्यासाठी एक देवासारखाच आहे. आणि आज खरं तर या मालकांना तुम्ही एक समाधान दिलं. तसं बघायला गेलं तर गौरव पुसेगावचा गुलाल हा नशिबाने मिळतो, नशिबाने मिळतो. आणि जी नशिबवान माणसं असतात ती अशीच कामं करत असतात. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.